तर मी पण इकडे. ही आमच्या एका मेंबरची आई. हाय बोला काकू, हाय बोला व्हिडिओमध्ये. फोन नाही, व्हिडिओ आहे ही. आणि हा एक आहे. सो आम्ही आज ह्याच्या घरी आहे, बाकी 2 जण येत आहेत. सो फायनली आम्ही रूट चेंज केला आहे. दरवेळेस आम्ही नाशिक हायवेवरून जातो. सो यावेळेस आम्ही जरा लोकेशन दुसरी घेतली आहे, जी पुण्या साईडला असेल. आम्हाला पुणे साईड ट्राय करायचं होतं. सो आताचं घर आहे. आता 2 जण येत आहेत. ते लोक उल्हासनगरमध्येच आहे, मी आता बदलापूरमध्ये. सो इथून जेव्हा निघेल तेव्हा ब्लॉग स्टार्ट करेल मी. हा तर फक्त इंट्रो होता. चेक करा, बघत राहा ब्लॉग. ओके चेक. सो सगळेजण रेडी होत आहेत. बाकीचे 2 जे आहेत ते खालती आहेत. भेटूया खालती जाऊ. चला काकू येतो. बाय बोला. बाय. चला भेटूया त्यांना. बाहर की लेना गाडी, लेना अब्बी के लिए. गाडी चलाएगा अब्बी के लिए. तो आम्ही निघालोय आता. आम्ही चाललोय लोहगडला. तीच जी आपली मागची टीम आहे 5 पांडवची. सगळ्यात आधी वेलकम बॅक टू द चॅनल. मी तुमचा लाडका नितेश. तुम्ही खूप चांगला सपोर्ट करताय मला, असं सपोर्ट करत राहा. बाकी आजचा खूप दिवसानंतर आपण चाललो आहे फिरायला. सगळे बिझी होते, शेड्यूल खूप टाईट होता सगळ्यांचे. सगळे कंपनी 2 पांडव आम्हाला मध्ये रस्त्यात भेटणार आहे. सो ते आता भेटतीलच, तुम्हाला दाखवतो ते पण. बाकी आपण फायनली 5 पांडव लवकर आलो आहेत. सो चला भेटूया, बघूया काय यावेळेस काय होतं. काय काहीच बघा हे दोघं बघा, काहीच बघा. रेनकोट घालून सुद्धा यांचा काही अर्थ नाही आहे, सगळे भिजलेत. बघा 2 जण. सो गाईज व्हॉट्स अप. ट्रॅव्हल हफ्त्यातून नाही तर महिन्यातून फिरायला या. फिरा, एन्जॉय करा. पण आपलीच गाडी. अजून एक गाडी पुढे गेली, ही आपली गाडी. हबीबी कम टू महाराष्ट्र. रात को मेरा तो घर पे सोने का तो घूमते जाते उधर. फायनली आम्ही निघालोय लोहगडला. किती दिवस घरात बसणार भावा, अजून लवकर घराच्या बाहेर निघ. आमच्यासोबत ये फिरायला. जास्त नाही, 500 रुपये कॉन्ट्रीब्युशन, ते चालतील. आम्ही ॲक्च्युली 9 वाजता चालू होणार आहे तो गेट, अजून चालू झाला नाही आहे. सो काय तो राईटला बोलला, राईटला. अबे समोर बघ, समोर तिकडं बघ, तिकडं ते बघ. सो आम्ही पोचलोय, चेक करा. गाईस थोड्या वेळात येतो. चे रस्ते, इकडचे लोकल हॉटेल्स बघा. आम्ही खूप फिरून आलो आतमधून. तिकडं बोर्ड बघितला का, शेरचा दाखवलेला. ब्रेकफास्ट वगैरे करून वरती जाणार. 9 वाजता गेट ओपन होणार आहे. गेटचे काहीतरी चार्जेस वगैरे आहे, पार्किंगचे चार्जेस आहे, इथे सगळ्या गोष्टीचे चार्जेस आहेत. सो गाईज ते कंप्लीट करून जायचं. आणि बाकी
सगळ्यांची हालत टाईट आहे. सगळेजण खूप जास्त हेवी थंडी आहे आणि पावसामध्ये सगळे. सो आता पोहे मागवलेत आम्ही. पोहे, चहा, बिस्किट. पहिले पोहे खाऊया, मला रिव्ह्यू देतो कसा आहे. सो आमची ऑर्डर अजून आली नाही, आल्यावर दाखवतो. सगळ्यात पहिले आम्ही आलेलो, पण आम्ही शेवटला चाललो आहे 2 जणांमुळे, बाकी काय नाही. बाकी सगळे गेलेत. सो आता ट्रेक चालू केला आहे. पुढेपर्यंत बघत राहा, काही ना काहीतरी इंटरेस्टिंग दिसेल, ते तुम्हाला कॅप्चर करून दाखवेल मी. फक्त व्लॉग बघत राहा. पास. आता तिकीट काढतोय बघा आमचा माणूस. चला 3 कोण येते घेऊन चला घ्या. कुठे तुमचे किती दादा? एकदम बस. काय व्ह्यू आहे. मी आत्ता ओन्ली 10 मिनटात चढलो. 10 मिनटात एवढं वरती आलो आम्ही. चला दाखवतो. आर्मी आए तो उसके ऊपर गरम तेल डालते अंदाजे डाले. गणी नसू दे. काय सो व्ह्यूज खूप चांगला आहे, खूप चांगला आहे. हे बघा, लेट्स सी. बघा चल चल चल. तो रस्ता आम्ही क्लिअर केला आहे लोहगडवर जाण्याचा. व्ह्यू खूप सुंदर आहे. तुम्ही ट्रॅक जास्त मोठा नाही आहे ट्रेक, पण तुम्ही इकडच्या गोष्टी बघत बघत येणार, त्यांचा इतिहास समजणार, त्या गोष्टी कशा यूज करायचे. सो खूप टाईम जाणार. हे बघा छोट्या छोट्या ठिकाणी खूप काही आहे. ते तोप यूज करायचे. सो असं खूप काही आहे. हे बघा दरी पूर्ण. सो दमलो आहे, पण मजा येते, खूप मजा येते. सिरियसली बोलते, खूप. तुम्हाला दिसत असेल अजून लोक खालती आहेत. चले फायनली आम्ही पोहोचलो आहे गाईज लोकेशनवरती, लोहगडवरती प्रॉपर. हा आहे लोहगड. जस्ट पोहोचलो आहे. वातावरण बघा. महादेव टेम्पल. सो आम्ही आत्ता आलो आहे महादेवाच्या मंदिरात.
आतमध्ये आम्ही व्हिडिओ शूट नाही केलं, दर्शन वगैरे घेऊन डायरेक्ट आलो आम्ही. बघून घ्या तुम्ही, चांगलं मंदिर आहे. जर तुम्ही लोहगडला येत असाल तर भोलेनाथजीच्या टेम्पलला नक्की विजिट करा. महादेवाचं मंदिर आहे आणि तिसरं जे आहे ते एक शेवटचं टोक आहे. सो आम्ही 2 स्पॉट कंप्लीट केलेत. आता आम्ही शेवटच्या टोकाला चाललो आहे, जिथं सहजासहज कोण जात नाही लवकर. सो आम्ही चाललो आहे तिथं पण ऑलमोस्ट आम्ही 5-10 मिनिटात पोहोचून जाऊ, जास्त लांब नाही आहे आता. आणि एवढा भर पावसात, पाऊस खूप हेवी चालू आहे. सो एवढा भर पावसात ब्लॉग शूट करतो आहे फक्त तुमच्यासाठी, जेणेकरून जो नवीन कोण असेल त्याला यायचं असेल त्याने प्लीज हा ब्लॉग बघा, शेअर करा. ठीक आहे, बाकी गौरी बघा मागे सगळी आपलीच पब्लिक आहे, कुठून पण येऊ नये. हे बघा, आम्ही महाराजांचं दरबार बघितलं, खूप काही गोष्टी बघितल्या. तर जेणेकरून जो पण येईल पावसाळ्यात या उन्हाळ्याच्या कधीही या, सेफ साईड कॅरी करून या. तुमच्यासाठी पावसाळ्यात येत असेल तर रेनकोट वगैरे कॅरी करा, पाऊस खूप हेवी आहे. तुम्ही विजिटर्स वगैरे घ्यायला काय प्रॉब्लेम नसेल तर ते लोक येऊ सो आम्ही आलो, हा शेवटचा टोक आहे विंचू काटा. वाचू शकता लोहगडच्या डोंगराचा लांब पसरलेला कडा विंचवाच्या नांगी सदृश्य दिसत असल्याने विंचू काटा म्हणून ओळखला जातो. डोंगराच्या या नैसर्गिक सोंडेला तटबंदीचे संरक्षण दिलेले आहे. सो बघू शकता हे शेवटचं टोक आहे. जो कोणीही येत असेल लोहगडला त्यांनी हे तीन टोक कंप्लीट करावे. बोल काय बोलतोस? बाबा एक नंबर वाटतं इथे धोक्यात. तुला काय वाटतं? फुल मजा भावाची जिरलीवर बेस्ट एन्जॉय बस. हे बंद केलंय. आलो आम्ही शेवटच्या टोकावरती गाईस, विंचूगडा टोकाचं नाव आहे शेवटचं आणि आम्ही लोहगड व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन. आता आतमध्ये चाललोय. सो बघू शकता आणि यार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, ॲक्च्युली मध्ये थोडे व्लॉग्स मी शूट नाही करू शकलो कारण की जरा माझा मोबाईल स्विच ऑफ झालेला. आत्ताही पॉवर बँक लावून घेतला मी, खूप ओला झालेला. आणि आम्ही तिथून निघालो आहे, तिथून म्हणजे ऑलमोस्ट 2 किलोमीटर लांब आलो आहे. थोडा मोबाईलला चार्जिंग केली आणि आम्ही ह्या लोकेशनवरती आलो आहे. मध्येच आम्हाला दिसलेली रील्समध्ये खूप व्हायरल झालेली ही लोकेशन. तुम्ही बघू शकता इथं आपल्या महाराजांचं फेस दिसतंय. फोटोमध्ये दाखवेल मी तुम्हाला. इथं मला मागं क्लिअर दिसत नसेल, खूप मुश्किलने दिसेल माझ्या मते. मे बी दिसत असेल तुम्हाला तर, नाही तर मी फोटो टाकेल त्याच्यामध्ये हमखास दिसेल. बाकी आता आमचं इथं पण थोडंसं 1-2 फोटो शूट केले
शूट करून झालं आहे. सो आता इथून आम्ही निघूया. मग थोडंसं लंच वगैरे करायचा विचार आहे. लंच वगैरे करून मग घरी. बाकी बघूया, पुढे अपडेट देत राहतो मी तुम्हाला. ठीक आहे, बाय. 4 बजे आएंगे. चलो 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 चलो